प्रेक्षकांनो नमस्कार. आपण बघतोय आनंदीचा आजचा म्हणजेच 30 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आता इथे बापूंना आणि टेन्शन आलेलं आहे. कारण आता सगळेजण प्रश्न युगंधरला इंग्लिशमध्ये विचारतायत. माई, बापू सुद्धा टेन्शनमध्ये आहेत आणि झालंय काय आता प्रेक्षकांनो इथे इयरफोनचे चार्जिंगच संपलेलं आहे. त्यामुळे आता पुढे काय-काय घडणार ते बघूया. आनंदी आता तिथे येऊन उभी राहिली माई इकडनं कॅमेऱ्यातनं बघून सांगतायत, की "दिसतोय मला आता युगंधर आणि तू तिकडे जा. तर व्हाय आर यू नॉट अन्सरिंग अ सिंपल क्वेशन? इज एव्हरीथिंग ऑलराईट?" असं ते विचारते रिपोर्टर. तर युगंधर म्हणतो, "हे बघा तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते मराठीमध्ये प्रश्न विचारा. मी त्याची उत्तरं देतो." तर त्यातली रिपोर्टर म्हणते, की "सॉरी सर, आवर चॅनल इज इंटरनॅशनल न्यूज चॅनल. यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश." असं म्हणतात. तर विद्याधर म्हणतो, "वाह! वाह! अंगठाच्या युगंधर, तुझ्या अडाणीपणाचा बाजार उठताना बघून आत्मा थंड झाला रे माझा." असं म्हणतो बरं का हा विद्याधर इथे. तर प्रेक्षकांना आता 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 तू सरळ चालत जा असं माई आता इकडे आनंदीला सांगतायत. कॅमेरामध्ये तिच्या मोबाईलमध्ये बघून सांगतायत माई, की आता तू सरळ चालत जा म्हणून. "जा, जा, जा सरळ चालत जा. जा, जा, जा." आता बघा हां. "हॅलो, हॅलो, हॅलो आनंदी, हॅलो आनंदी." एवढं म्हणेपर्यंत आता आनंदीचे ऐकायला येत नाही आनंदीला आणि माई पण इथे शॉक झाल्यात एकदम आता धक्का बसला, की आता काय करायचं पुढे? तर प्रेक्षकांना आता खरंच काय आनंदीचं सत्य बाहेर येईल का हे एक लपून राहिलेलं आहे ते? काय वाटतं? तर माई इथे आनंदी हाका मारत असते. तर इकडे माई म्हणतात, "अरे बापरे! इयरफोनची बॅटरी संपली वाटतं." तर बापू पण असं म्हणतात. तर इकडे माई विचारतात, "अहो आता काय करायचं?" तर प्रेक्षकांना आता खरंच काय करायचं मोठा प्रश्न आहे. कारण आता आपण आनंदीशी संपर्क कसा साधणार हा प्रश्न आता माईंना पडलेला आहे. तर इथे आनंदी म्हणते, "मालक साहेबांनी या संपूर्ण फंक्शनमध्ये मालक साहेबांनी मला पावलोपाली सांभाळलंय, माझी अब्रू वाचवली मग आज जेव्हा ते स्वतः मोठ्या संकटात सापडलेत, तेव्हा मी अशी इथे कशी उभी राहू शकते? मला त्यांची मदत केलीच पाहिजे. पण कसं? मी या अनोळखी हॉलमध्ये त्यांना शोधणार आहे कशी?" एवढे सगळे प्रश्न आनंदीच्या मनामध्ये घोळतायत आणि ती आता ना डोकं एकदम असं शांत करते, श्वास घेते आणि तिला तो आजूबाजूचा आवाज ऐकायला येतोय. कारण अजून एकदा ती रिपोर्टर म्हणते, की "व्हाय आर यू नॉट अन्सरिंग दिस सिंपल क्वेशन? इज एव्हरीथिंग ऑलराईट?" असं विचारते आणि "यू सीम टू लाइक एज्युकेटेड पर्सन. व्हाय आर यू नॉट अन्सरिंग टू अस?" तर असे सगळीकडनं ना सगळे रिपोर्टर इंग्लिशमधनं प्रश्न विचारतायत. अगदी भडीमार करतायत ही दोघं जण असे आणि प्रेक्षकांना आता आनंदी तिथे एकदम शांत अशी उभी आहे बरं का, अंदाज घेते ती आणि आता काय होणार? आनंदी खरंच पुढे व्यवस्थित चालत जाऊ शकेल का? की अडखळेल? काय वाटतंय तुम्हाला? आनंदी इकडनं-तिकडनं अशी माना हलवते, की एकदम सगळं असं अंगावर येतं ना तसं वाटतं आणि एकदम आता ते शांत डोळे मिटलेले असतात, ते एकदम डोळे उघडते. त्यातला रिपोर्टर विचारतो, "मिस्टर युगंधर निंबाळकर, व्हाय आर यू सो सीरियस? इज एव्हरीथिंग ऑलराईट?" आता बघा तो रिपोर्टर परत कसा प्रश्न विचारतो ते. तर माई म्हणतायत तिकडनं, "अरे देवा! आता या युगंधरचं कसं व्हायचं?" हा टेन्शन आलं. तर प्रेक्षकांनो त्या रिपोर्टरला आधीच पैसे मिळालेत, माहिती मिळाली आहे. त्यामुळे तो बिनधास्त तिकडे प्रश्न विचारत सुटलाय. तो आता काय म्हणतो बघा रिपोर्टर. आर यू नॉट अंडरस्टँड इंग्लिश ऑर आर यू कंप्लीटली इल-रिटेड? तर तोपर्यंत प्रेक्षकांनो आता माय हसबंड कंप्लीटली नोज इंग्लिश असं म्हणत आनंदी तिथे एंट्री घेते आणि आनंदीच्या एंट्रीला ना प्रेक्षकांना इकडे शिर्के वगैरे बाकी सगळे खुश होऊन हसायला लागतात. अगदी युगंधर पण असं आश्चर्याने बघतोय बरं का आनंदीकडे आणि त्याचबरोबर विद्याधर सकट बाकीची रिपोर्टर मंडळी सगळे आनंदीकडे बघायला लागतात. आता काय घडणार पुढे बघा. विद्याधरचे कशी 12 वाजलेत ते कळेलच. पण हा युगंधर कसा कौतुकाने आनंदीकडे बघतोय आणि जेव्हा आनंदी उत्तर देते ना प्रश्नाचं इंग्लिशमध्ये, तेव्हा अगदी तुतारी-बितारी वाजलेली दाखवली. त्यामुळे एक नंबर सीन झालाय बरं का प्रेक्षकांना. आता युगंधर बघा कसा बघतोय आनंदीकडे. त्याला पण विश्वास बसत नाहीये, की आनंदी एवढ्या इंग्लिश अस्खलित बोलू शकते आणि रिपोर्टर पण असे चाट पडलेत आनंदीला इंग्लिशमध्ये बोलताना बघून आणि खास करून विद्याधर सुद्धा. आणि इकडे प्रेक्षकांनो माई आणि बापू सगळे खुश झालेत. अगदी या शिर्केच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहतोय बरं का या आनंदीला इंग्लिश बोलताना बघून. आता आनंदी म्हणते, "अँड डोंट टू डेअर टू कॉल हिम इल-रिटेट" असं म्हणते बरं का ही आनंदी. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे कसं-कसं चाललंय. आता आनंदी कशा प्रश्नांची उत्तरं देणार ते इंटरेस्टिंग आहे. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघा. आता इकडे माई-बापू पण खुश झाले तिथे आनंदीला बोलताना इंग्लिशमध्ये बघून. रिपोर्टरच्या तोंडावर अशी की नाही अशी जी ॲक्शन आहे ना, ती एक नंबर दाखवली आहे. आता आनंदी हळू चालत ना, इकडे युगंधरच्या बाजूला येऊन उभी राहते अंदाज घेत-घेत आणि आता जवळ-जवळ अख्खं सभागृहच आनंदीकडे बघतंय असं म्हणायला हरकत नाही. तर आता आनंदी सगळ्या रिपोर्टरच्या समोर येऊन म्हणते, "ही सिम्पली चूजेस टू स्पीक इन
is mother tongue. Rather than mocking him, you should all take pride of this man carried his मदर टंग ॲब्सोल्युटली प्राईड असं म्हणून म्हणते. म्हणजे अभिमान बाळगायला पाहिजे तुम्ही असं तिला म्हणायचंय, की ती मराठीमध्ये बोलतात याचा. तर आता बघा युगंधर पण जरा फॉर्मात येऊन उभा राहिलाय. आनंदी म्हणते, "पण तरीही मी तुमचे सगळे प्रश्न ऐकलेत. तुमच्या चॅनलला इंग्लिशमध्ये उत्तरं हवी आहेत ना? तर ठीक आहे मी सांगते उत्तरं." असं म्हणत आता आनंदी कसलं इंग्लिश फाडफाड बोलते बघा. इथे तर आता आई-बापू पण असे मांडून खुश होतायत. तर आता आनंदी उत्तर द्यायला चालू करते आणि म्हणते, "दिस मॅन डिराइव्हज इन्स्पिरेशन फ्रॉम हिज वर्कर्स who are not simply just part of his company but rather a part of our family now. As per his dream, he wishes to see इचलकरंजी rise or on the world map." असं आता आनंदीनं उत्तर दिलंय बघा प्रेक्षकांनो. रिपोर्टरच्या तोंडात मारल्यासारखं झालं आणि त्यांना नंतर घाम पण फुटतोय. तर आनंदी पुढे म्हणते, "ॲज पर हिज नेक्स्ट बिग प्रोजेक्ट it has already been launched. It's a new ready-made sarees business launched by his son Prithvi." आणि अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आनंदी इंग्लिशमध्ये फाडफाड देते बरं का. आणि युगंधर मात्र कसा हसून बघतोय बघा या आनंदीकडे. मस्त मस्त वाटला बरं का एपिसोड हा. आनंदीने जेवढे प्रश्न त्यांनी विचारले होते तेवढ्या प्रश्नांची उत्तरं इंग्लिशमध्ये दिली. शेवटी ती एवढं इंग्लिश बोलते, की प्रेक्षकांना त्या ह्यांना रिपोर्टर्सना घाम फुटलाय आणि त्यांची जी घाम पुसण्याची जी रिएक्शन आहे ती बघून हसायलाच येतं. तर या विद्याधरच्या चेहऱ्यावर जसे काही 12 वाजलेत ना, ते मात्र बघून पण मजा-मजा वाटते इथे. तो रिपोर्टर म्हणत असतो नजरेनं विद्याधरला, की "काय हे तुम्हीच सांगितलं होतं आणि हे नेमकं काय झालं?" असं असं सगळं इथे रिएक्शन आहे त्या रिपोर्टरची. पण एक लूक देतो त्या विद्याधरला आणि विद्याधर बघा कसा तळमळत असा रागाने पेटलेला आहे. तर इथे आनंदी विचारते, "कोणाला आणखीन काही प्रश्न आहेत का?" तर रिपोर्टर म्हणतो, "थँक नाही, आम्हाला प्रश्न नाहीयेत." तर शेवटी आनंदी म्हणते, "मालक साहेब चला, आपलं इथलं काम झालंय." आणि शेवटी मालक साहेबांच्या हातात हात घालते. म्हणजे का तिथनं आता त्या खुर्चीपर्यंत जाईपर्यंत सुद्धा मालक साहेब असल्यामुळे टेन्शन नाही तिला. तर प्रेक्षकांनो इकडे युगंधर म्हणतो, "आनंदी, तू आज जे काही केलंय ते फक्त माझ्यासाठी केलंस. काय एक नंबर इंग्रजी बोललीस तू." तर आनंदी म्हणते, "मालक साहेब तुम्ही या गोष्टीसाठी माझे आभार अजिबात मानू नका. इथे आल्यापासनं तुम्ही मला कित्येक अडचणीतनं वाचवलंय." असं आनंदी बोलते आणि आता पुढे म्हणते, "मग आता जेव्हा तुम्हाला माझी गरज होती, तेव्हा तुमची सावली तुमची साथ कशी नाही देणार? यालाच तर खरी सोबत म्हणतात ना." असं अगदी अशामध्ये आनंदी उत्तर देते आणि प्रेक्षकांनो तिच्या उत्तरावर सगळेजण टाळ वाजवतात. शिवाय हा विद्याधर परत एकदा आपटला. आता बघूया पुढे काय होतं. आनंदीला घेऊन आता बसले तिथे. तर आता हा राघव हे डिझाइन खूप छान आहे असं सांगतो. तर आरती म्हणते आता, "तुम्ही बघा हे डिझाईन्स मी आले 1 मिनिटात" असं सांगते ती आणि ती वॉशरूममध्ये जाते. तोपर्यंत या राघवने काय केलंय, त्याच कॉफीमध्ये अर्थातच औषध आणलेलं असतं, पुडी आणलेली असते, ती मिसळली आहे आणि ती कसली असेल तुम्हाला माहितीच आहे. तर गुंगीच्या औषधाची पुडी इथे मिसळून त्याने ठेवलेली आहे. तर आरती येईपर्यंत हे काम मात्र त्याने पटापट केलंय आणि अगदी व्यवस्थित असा बसलाय. आता या आरतीला कळायला लागले, की आता हा काहीतरी वेगळं वेडं-वाकडं वागतोय आपल्याशी. म्हणून ती आता डायरेक्ट वॉशरूममधनं येताना ना, आपले केस-बीस असे वर टांगूनच येते आणि हा इथे लॅपटॉप घेऊन ना खुर्चीमध्ये बसते त्या. तर हा राघव जो काही आहे, तो फाईल बघण्याचं नाटक करतोय. आता आरती लॅपटॉप घेऊन खुर्चीत बसते तिथे. तर हा राघव बघा आता काय करतो, ही काय आरती सांगत असते, "ही काही डिझाईन्स आहेत मी शॉर्टलिस्ट केलेत." तर आता उभं राहूनच सांगत असते. तिथं हा राघव म्हणतो, "तू उभी का? बस, बस, बस." आणि मग डायरेक्ट नाही ते खांद्यावर-बिंद्यावर इकडे हात ठेवतो. तर ही ना डिझाइन दुसरी दाखवलीस ती मला खूप आवडली वगैरे असं सांगत असतो आणि खांद्यावर हात टॅप-टॅप करतोय. आरती आता अनकॉन्शियस व्हायला लागली बरं का हळू आणि एकदम ती आपला हात असा काढून घेते. तर हा राघव विचारतो, "कॉफी पिणार? मी कॉफी घेऊन आलोय. हे घे कॉफी. थंड होईल कॉफी पिऊन टाक." असं म्हणत ना तिला कॉफी प्यायला जबरदस्ती करतो. "पी ना." आता ही पिणार नसते, पण तिला जबरदस्ती करतो हा राघव. त्याच्यामुळे तिला प्यायला लागते आणि अर्थातच तो ज्या ग्लासमध्ये औषध आहे तोच ग्लास उचलून दिलाय कप. तर आता आरतीला काहीतरी व्हायला लागते. ती म्हणते, "हे बघा त्यातले काही ऑप्शन्स आहेत त्या डिझाईनमधले आणि ह्याच्यातले" आणि असं म्हणेपर्यंत ती कॉफी ठेवत असते. तर आता तिला त्रास व्हायला चालू झालाय. तर राघव सारखा म्हणतो, "तू कॉफी पी ना, तू कॉफी पी ना." आणि बघा प्रेक्षकांनो आता पुढे काय घडणार हिनं तर ती कॉफी प्यायलेली आहे आता. आरतीबरोबर काही वाईट होणार का पृथ्वी वेळेवर पोहोचेल? काय वाटतं? बघत राहूया आपण एपिसोड शेवटपर्यंत. तेव्हाच आपल्याला कळेल आणि हो, त्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघताय, तसं चॅनलला सबस्क्राईब करायला आणि छान-छान कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर हा पृथ्वी आता मितालीशी कॉलवर बोलतोय गाडीमध्ये. "हां, मिताली बोल अगं." "1 मिनिट हां, मी स्पीकरवर टाकतो." असं म्हणत आता स्पीकरवर ठेवून बोलतोय. म्हणतोय, "हॅलो, हॅलो अगं तू अवॉर्ड फंक्शन बघतीयेस का?" तर मिताली म्हणते, "नाही ना यार, मला खरंच बघायचं बघायचं होतं बाबांना अवॉर्ड घेताना."
पण इथलं नेटवर्कच गेलंय अरे, काहीच बघता येत नाही, काही करू शकत नाहीये. आपण ना मेन मोमेंट मिस करतोय माहितीये. "अगं पण तू काही काळजी करू नकोस. मी माईंना सांगितलंय सगळं रेकॉर्ड करून ठेवायला. काय टीव्हीवर टेलिकास्ट तर व्यवस्थित दिसत असणार आहे ना?" तर मिताली म्हणते, "हो, टीव्हीवर तर चालूच असणार आहे." "अरे आईची खूप आठवण येते रे. आज ना ती असती तर खूप नटून-थटून बाबांसोबत गेली असती इव्हेंटला." तर पृथ्वी पण म्हणतो, "हो, बाबा जेव्हा अवॉर्ड घ्यायला स्टेजवर जातील, तेव्हा त्यांना सुद्धा आईची खूप आठवण येईल." तर मिताली पण म्हणते, "हो ना, बिचारे एकटे पडले असतील." तर आईची जागा कोणीच भरून काढू शकत नाही असा हा पृथ्वी म्हणतो आणि मान डोलावतो. तर इमोशनल होतात थोडेफार. तर आपण आहोत ना त्यांच्यासोबत असं पृथ्वी आणि मिताली दोघं जण म्हणतात. आणि आता आणि सॉरी हां दादा, मिताली म्हणते, कारण प्रांजलची तब्येत अचानक खूप बिघडली म्हणून मला इथे यावं लागलं आणि तुझ्यासोबत त्या इम्पोर्टंट मीटिंगला मी नाही येऊ शकले. तर पृथ्वी म्हणतो, "अगं काहीच हरकत नाही. दॅट्स एब्सोल्युटली फाईन." "अरे मीटिंगवरनं आठवलं, तू मला सांगितलंच नाहीस मीटिंग कशी झाली ते." तर पृथ्वी म्हणतो, "एकदम मस्त. इनफॅक्ट ऑर्डर सुद्धा फायनल झाली आहे." तर लगेच आरती म्हणते, "खरंच? दॅट्स ग्रेट न्यूज आणि आय एम शुअर की आरतीच्या डिझाईन्सना खूप मदत झाली असेल." तर ते पृथ्वी म्हणतो, "हो, झाली ना, मदत झाली. ती ना एक नंबरची बिनडोक आहे." आता पृथ्वी म्हणतो, "अगं, तो जो क्लायंट आला होता, तो तिच्याशी फ्लर्ट करत होता या ऑर्डरच्या बहाण्याने आणि या मुलीला काही कळतच नव्हतं." तर मिताली म्हणते, "अरे दादा, साधी मुलगी आहे रे ती. साध्या वातावरणात वाढलेली आहे ती." तर पृथ्वी पण मान डोलावतो. मिताली म्हणते, "तिला नसतील कळले इंटेन्शन्स त्या माणसाचे." "असो, ते बघ, तू बरं केलं वेळेत तिला थांबवलं आणि त्या मुलापासून दूर केलंस ते." आणि मिताली पुढे म्हणते, "बरं तू मुंबईत आहेस ना? तुला आठवते ती फेमस पावभाजी? तू आरतीसाठी घेऊन जा. आय एम शुअर तिला खूप आवडेल ती." तर हा पृथ्वी म्हणतो, "हो, ठीक आहे, नेतो मी." तर आता मिताली म्हणते, "बरं आता मला निघावं लागेल. मला एक काम आहे." तर इकडे बाय असं म्हणत हे दोघं जण फोन कॉल संपवतात. बिचारी दोघं जण. बाबांना आईची आठवण येतीये किंवा आई आई असायला हवी तिथे, एकटे पडलेत असं वाटतंय या दोघांना. पण खरं गोष्ट काय घडली आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आता. आता जेव्हा पृथ्वी आणि मितालीला आणि त्या प्रांजलला कळेल, की आनंदी नेमकी कोण आहे त्यांची, तेव्हा खरंच मोठा धमाका होणार असं दिसतंय आणि विद्याधर हा धमाका नक्कीच करवून आणेल. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बघूया आपण पुढे काय घडणार आहे ते. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता तो क्षण आलेला आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, असं आता अँकरिंग चालू केलंय बरं का. आणि आता ऐकतर म्हणतो यावर्षीचा जो प्रतिष्ठित आणि मानाचा ग्लोबल फॅशन अवॉर्ड प्रदान करण्याची वेळ आलेली आहे. आनंदी आता म्हणते, "मालक साहेब, तुम्हाला आता मिळणारा तो मोठा पुरस्कार घोषित होणार आहे." तर युगंधर असा हसत असतो. तर लगेच नाही ते आनंदी म्हणते, "थँक यू समिताताई. आज तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने सगळं काही निर्विघ्नपणे पार पडतंय. मालक साहेबांना असंच यश मिळू देत." असं म्हणत प्रार्थना करत असते आनंदी. तर इथे घरामध्ये काय चाललंय बघूया. घरामध्ये हा विद्याधर पोहोचलेला आहे आता आणि तो इकडनं-तिकडनं रागानं फेऱ्या मारत बसलाय आणि आता ही धनश्री विचारते, "काय झालं? टेन्शनमध्ये दिसायलाय तुम्ही. अद्रकचा चहा करून देऊ का?" तर "तूच पी जा तो चहा," असा हा म्हणतो लगेच विद्याधर. आणि आता "बरं तुम्हाला मग तुमच्या आवडीचं पायासूप मागवते." "अगं तुझ्या पाया पडतो मी बाई. जा गं तू गप जा. तोंड काळं कर जा इथून." असं म्हणते विद्याधरची चिडचिड चालली तर धनश्री म्हणते, "अहो असं काय बोलायलाय तुम्ही? हे बघा मला माहिती आहे तुम्ही आनंदीमुळे दुखावलाय ना तुम्ही आता. ती आहे ना स्वतः चुकीची असून सुद्धा सगळ्यांच्या डोळ्यात एकदम हिरोईन बनली आहे." असं आता ही धनश्री पण म्हणते आणि म्हणते, "अहो पण एक दिवस येईल हो. तुमचा असेल तो एक दिवस." असं समजावते आणि म्हणते, "आणि विजय पण तुमचाच असेल." तर इकडे विद्याधर म्हणतो, "ए तुझे फालतू संधे बंद कर. मुद्दाम तू काय माझ्या उघड्या जखमेवर मीठ चोळायला लागलीस काय? तुला तर मजा येत असेल ना आणि म्हणून माझी नाचक्की आठवण करून देऊन मला हिडवायला लागलीस तू." तर धनश्री म्हणते, "अहो माझं असं काय बी म्हणणं नाहीये." तेव्हा विद्याधर म्हणतो, "मग कसं? मग कसं? तुला विचारलं होतं काय मी? विचारलं होतं काय मी तुला? खरं तर ना मी तुला सांगून जायला नाहीच पाहिजे होतं. तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं, की तुला सांगितलं, की माझा प्लॅन फ्लॉप होणार आणि तसंच झालं." तर धनश्री म्हणते, "अहो मी फक्त तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलत होते." तेव्हा विद्याधर म्हणतो, "ए जा चल आणि हे बघ हां, विद्याधर निंबाळकरला कुणाच्याही सहानुभूतीची गरज नाहीये. लक्षात ठेव." असं म्हणत विद्याधर चिडून बोलतो आणि तो त्या आनंदीला वाटत असेल, की आज ती जिंकली म्हणून. पण पण लक्षात ठेवायचं हां, लक्षात ठेवायचं. ह्यो विद्याधर निंबाळकर मैदान सोडणारा माणूस नाहीये, तर मैदान पेटवणारा माणूस आहे. असा विद्याधर म्हणतो आणि एकदम ना रागातनं कुणाला तरी फोन करतो बरं का. काहीतरी काढतोय, फोन काढतोय तो आपला आणि आता फोनवर कुठलातरी नंबर डायल करतो आणि आता काय फोनवर सांगतोय बघा हा. "हॅलो, हे बघा
मला एकदम अर्जंटमध्ये 3 फ्लाइटची तिकीटं बुक करायची आहेत. हां, तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवतोय मी. लवकरात लवकर करा असं म्हणत फोन ठेवून दिला याने आणि आता ही धनश्री विचार करते फ्लाइटची तिकीटं 3 तर आता ही पुढं हा विद्याधर म्हणतो, त्या आनंदीला वाटत असेल, की ही जिंकली म्हणून, पण आता या वाड्यात असा स्फोट होणार आहे, की तिच्या धुरानं त्या आनंदीचं अस्तित्वच जळून खाक होईल. आता सगळ्यासनी परत एकदा आठवण करून द्यायची वेळ आली आ, की यो विद्याधर म्हणजे ठिणगी नाहीये, तर आग आहे आग आणि ईश नाही तर तर अख्खं नाग आहे नाग असं म्हणतो बरं का हा स्वतःच आता इथे आणि खुनशी डोळ्यानं असं काहीतरी बघतोय. प्रेक्षकांनो खरंच डेंजर असणार आहे इथून पुढचे एपिसोड त्यामुळे तयारीत राहा. काय-काय ट्विस्ट येणार आहेत ते बघायला. तर आता प्रेक्षकांनो इकडे मुंबईमध्ये काय चाललंय ते बघूया. तर ह्या आरतीला ना आता हळू अनकॉन्शियस फील व्हायला चालू झालंय. त्यामुळे ती म्हणते, "1 मिनिट हां, 1 मिनिट मी आलेच" असं म्हणते आणि उठते तिकडनं ड्रेसिंग टेबलच्या जवळ इथे अशी येऊन कमरेवर हात घेऊन उभी राहते आणि तिला असं खरंच खूप अनकॉन्शियस होतंय आता. त्यामुळे ती काय करते तिथली पाण्याची बॉटल घेते आणि पाणी पिते त्या बॉटलमधलं. तोपर्यंत हा राघव उठून जातोय आणि विचारतोय, "ऐक ना, काय होतंय तुला? तू इथे बस ना 2 मिनिटं. बस, बस. डोकं दुखतंय का?" असं म्हणत डोक्याला हात लावते. तर आरती म्हणते, "नाही, नाही, ठीक आहे, मी राहू दे." आणि आता तो तिच्या बाजूला बसतोय त्यामुळे ती तिकडनं उठते आणि इकडनं उठते. "तुम्ही आता गेलात तरी चालेल, आपण नंतर डिझाइन डिस्कशन करूया." असं म्हणत आरती आता त्याला सांगत असते उभं राहून. तरी पण हा राघव तिच्या खांद्याला हात धरतो आणि परत बसवतो. "अगं, तुला बरं वाटत नाही मी कसं जाऊ इथून? तू ठीक आहेस ना?" हात हातामध्ये घेतो. "काय होतंय तुला?" असं म्हणत ना इकडे तोंडाला वगैरे हात लावत असतो सारखा. तर आरती, "काय काय करताय तुम्ही राघव सर?" असं म्हणत ना आरती सुद्धा आता पॅनिक झाली. तर हा राघव सारखा हात धरत असतो. तर आरती म्हणते, "हात सोडा, तुम्ही मला सोडा." असं सगळं चाललंय. तर राघव परत हातामध्ये हात घेतो आणि "काय, काय होतंय? काय होतंय? 1 मिनिट." तर आता प्रेक्षकांना ना ती उठून जात असते. तोपर्यंत हा राघव परत तिला हाताला धरतो आणि ना अक्षरशः, "अगं आरती बस गं." असं म्हणत ना बेडवरच हे करतो आणि आरती म्हणते, "जवळ येऊ नका माझ्या. जवळ येऊ नका माझ्या." आणि शुद्ध हरपते बरं का या आरतीची तेवढ्यामध्ये आणि प्रेक्षकांनो आता डेंजर परिस्थिती होणार आहे. हा राघव ना इकडे आरतीच्या असा जवळ जायला लागतोय. प्रेक्षकांनो काय होणार? पृथ्वी पोहोचेल का वेळेत का आरतीचं म्हणजे काय म्हणतात, तर "आरती मॅम" असं म्हणत तो हाका मारतोय म्हणजे खरंच ही शुद्धीवर आहे का वगैरे बघा. तिकडे शिल्पा त्याची मात्र चिडचिड चालली आहे. ती आपली बॅग भरतीये आणि तिला आठवतंय कसं युगंधर तिला बोलला होता ते, की "हो पुढचा अख्खा आठवडा तू त्या मध्ये गुरुजींच्या आश्रमामध्ये काढणार आहेस, राहणार आहेस जाऊन तिथे. आणि ज्या दिवशी तू मनापासनं आनंदीला आणि या घराची सून म्हणून स्वीकार करशील, त्याच दिवशी तू इथे पाय टाकायचा आहेस. निंबाळकरांच्या घरची पायरी चढण्याची हिम्मत कर, असं सांगितलेलं असतं ते आठवतंय. तर इकडे शिल्पा म्हणते, "मला मला या घरच्या लेकीला जायला सांगतोय तो युगंधर. अरे नाही राहायचं मला इथे. श्वास गुदमरतोय माझा इथे. मी नाही राहणार इथे." असं म्हणत चिडचिड करते. त्या मुलीसाठी मला घरातनं बाहेर काढलं या माणसाने, असं म्हणत ना फार चिडचिड करत ती आपली सगळी बॅग पॅक करते. आणि आता तेवढ्यात बापू आलेत बरं का तिथे आणि ते म्हणतात, "शिल्पा, शिल्पा, शिल्पा अगं चल, चल, चल आत्ताच्या आत्ता बाहेर चल हॉलमध्ये. अगं चल, मी कुठे येणार नाही. मला तुम्ही थांबवायचा प्रयत्न करायचा नाही." असं इथे शिल्पा बोलत असते. तर इकडे बापू म्हणतात, "अगं चल, चल पुरस्कार सोहळा सुरू झालाय तिथे. युगंधरला मानाचा पुरस्कार मिळतोय. चल, चल, चल." तर शिल्पा म्हणते रागाने, "मिळू दे ना. मी येणार नाही म्हणजे नाही. मी चालले घर सोडून." तर हे काय आणखीन नवीन बापू विचारतात आणि "चल ना तू हॉलमध्ये चल ना." आणि म्हणतात, "अगं आज तुझ्या सख्ख्या भावाच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण आहे. मला सांग इतक्या या आनंदाच्या क्षणी जगातली कुठली बहीण अशी आहे की ती भावावरती रुसून घर सोडून जाते? ते काही बडबड करू नकोस. तू चल आधी." तर इथे शिल्पा म्हणते, "मला तिचा मान-सन्मान आणि माझ्या भावाचा अपमान नाही बघायचा." असं शिल्पा म्हणते. तर बापू म्हणतात, "मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. तू चल. आत्ताच्या आत्ता यायचं म्हणजे यायचं." असं म्हणत जवळ ना शिल्पाचा हात धरूनच घेऊन जातात. तर शिल्पा म्हणते असे, "नाही बापू नाही." तर आता "ये, ये, ये शिल्पा ये." असं म्हणत हात धरूनच इकडे आणलेला आहे बरं का. आणि आता प्रेक्षकांनो माई म्हणतात तिथे आल्यानंतर, "शिल्पा अगं थांब तू. बघ युगंधरसाठी हा केवढा मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे." आणि आता प्रेक्षकांनो तिकडे अवॉर्ड फंक्शनची दृश्य दाखवलेत आणि आता ते म्हणतात अँड द अवॉर्ड गोज टू. तर आता आनंदी अशी कानात तेल अशी ऐकते प्राण ऐकून. तर अँड द अवॉर्ड गोज टू मिस्टर युगंधर निंबाळकर. असं म्हटल्यानंतर ना सगळेजण टाळ्या वाजवतात तिथे. आधी युगंधर सुद्धा असा गोड हसतोय बरं का. आणि आता प्रेक्षकांनो आता युगंधर ना इथे स्टेजवर जातो. घरातले सगळेजण खुश होतात 2 मिनिटासाठी होईना. माई पण म्हणतात, "खरंच नशीब काढलं पोराने. अख्ख्या घराण्याचं नाव रोशन केलं." तर बापू म्हणतात, "बघ शिल्पा, तुझा भाऊ अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर जातोय
ह्या ह्या अवॉर्ड्सची आपण कितीतरी दिवसापासून वाट बघत होतो ना, कधी एकदा युगंधरला अवॉर्ड मिळतोय असं झालं होतं ना आपल्याला. बघ शिल्पा बघ, आणि हे बघ ही आपल्या घराण्यासाठी खूप मोठी गोष्ट असं बापू आता शिल्पाताईचं हे सांगतायत. आणि आता प्रेक्षकांनो युगंधरना तिथे उठून आधी नमस्कार करतो स्टेजवर जाऊन सगळ्यांना. प्रेक्षकांनो आता पुढे खरी मजा आहे बरं का. तर आनंदी म्हणते इकडनं, की या इअरफोनच्या बॅटरीला सुद्धा ना आत्ताच ऑफ व्हायचं होतं का? म्हणजे मालक साहेबांना इतका मोठा अवॉर्ड मिळताना जर तो बॅटरी नीट असती ना, तर कमीत कमी मी माईंना फोन करून विचारलं तरी असतं, की मालक साहेब स्टेजवर कसे दिसतायत ते सगळं बोलले तरी असते मी. असं इकडे आनंदी विचारात हरवली आहे. तर प्रेक्षकांनो हा राघव आता त्या आरतीच्या जवळ जातोय बरं का हळू आणि त्याची नजर बघा कसली आहे. तोपर्यंत त्याच्या मानगुटीला धरून हा पृथ्वी म्हणतो, "पृथ्वी निंबाळकर बरोबर आली ती, सोड तिला." असं म्हणत ना खाड मारायला सुरू करतो बरं का. आणि जोरात त्या दोघांची इकडे मारामारी चालू आहे. पृथ्वी खाड उडवून देतो या राघवला आणि म्हणतो, "तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावायची?" तर राघव म्हणतो, "ए, मी स्वतःहून इथे नाही आलोय. तिनेच मला बोलावून घेतलंय. तिने मला इथे इन्व्हाईट केलंय." तर लगेच हा पृथ्वी म्हणतो, "डीलच्या जागी असता." असं म्हणत पृथ्वी परत जोरात मारतो बरं का या राघवला. अगदी इतकं जोरात मारतोय, बेडवर पाडतोय, तिथं पण बुक्के घालतोय, लाथा बुक्क्याने हाणतोय हा पृथ्वी. भरपूर राग आलाय त्याला. बरं झालं हा पृथ्वी वेळेत आला, ते नाहीतर अनर्थच झाला असता असं म्हणायला हरकत नाही. तर आता राघव पण कमी आहे. राघव सुद्धा मारतो बरं का या पृथ्वीला जरा 2-3 फटके. तर पृथ्वी परत त्याला धरतो आणि म्हणतो, "हे बघ तिच्याशी हॅरेसमेंट करतोस तू." असं ना एकदम बोलतो. आरशावर वगैरे धरून मारतो जोरात. आणि आता बाकीचे हॉटेलमधले स्टाफ आलेला आहे पृथ्वीला धरायला, म्हणजे पृथ्वीला बाजूला करतात त्या आणि राघवला पण सोडवतात. तर "सोड" असं म्हणत ते दोघं जण राघवला घेऊन जातात वेटर. आणि आता पृथ्वी सोडतो आणि म्हणतो, "सोडा मला." तर तुम्ही रिलॅक्स व्हा. तर पृथ्वी सांगतो, "आत्ताच्या आत्ता त्याला लॉकअपमध्ये टाका." तर "हो, आम्ही इन्फॉर्म करतो पोलिसांना." असं म्हणत ते निघून जातात. आणि बिचारी आरती तशीच तिथे अशी ना, अशी बेशुद्ध पडलेली आहे, गुंगीमध्ये पडली आहे. आणि या पृथ्वीचं लक्ष या आरतीकडे जातंय. आता आरतीला शुद्ध आल्यानंतर नेमकं काय होईल, किती चिडेल आणि काय बोलेल ह्याचा खरंच नेम नाही. आणि बोलणं तर खरंच गरजेचं आहे पृथ्वीनं. बघूया आपण काय होतं ते. तर आता इथे युगंधर हात जोडून उभा आहे. मंत्री साहेब त्याला शाल वगैरे घालतात मस्त अशी. आणि आनंदी सुद्धा अशी कौतुकाने टाळ्या वाजवतीये. शिर्के सुद्धा तिथे आहेत. सगळे माई-बापू, शिल्पात्या वगैरे सगळे कौतुकाने इथे ना घरामध्ये सगळा टीव्हीवर सोहळा बघतायत जो चालू आहे तो. गुच्छ वगैरे दिला जातो युगंधरला. आणि आता पुढे काय ट्विस्ट येणार आहे तो बघाच तुम्ही. आणि आता दरवर्षी आम्ही हा अवॉर्ड बेस्ट बिझनेस डीलरला देतो. पण यावर्षी हा अवॉर्ड तुम्ही जिंकला आहात, तुम्हाला मिळतोय. आपण सगळे असंच मानतो, की जगातल्या प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे एक खंबीर स्त्री उभी असते. आज हा महाराष्ट्राचा मानाचा पुरस्कार जो काही आहे तुम्हास स्वतः तुमची धर्मपत्नी आनंदी मिसेस आनंदी निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आहोत, असं म्हटल्यानंतर आनंदी एकदम आधी प्रेमाने ऐकत असते आणि आता शॉकमध्ये गेली बरं का हे ऐकून, की आनंदीच्या हस्ते हा पुरस्कार देणार आहेत म्हटल्यावर. आणि आता हे ऐकून इकडे शिल्पाताईचे डोळे पण असे मोठे झालेत. बाकी सभागृह सगळं टाळ्या वाजवतंय, पण आनंदी मात्र धक्का बसलाय. आणि शिल्पा आत्या की अशी रागाने बघतीये टीव्हीच्या स्क्रीनकडे. म्हणत असतं तर टीव्हीची स्क्रीन पण फोडली नसेल बरं का तिने. तर इकडे शिल्पा म्हणते, "हे काय माझ्या हस्ते माझ्याकडून आता बघितलं जाणार नाहीये. मी जाते." तर माई म्हणतात, "अगं शिल्पा परिस्थिती समजून घे." तर बापू पण म्हणतात, "शिल्पा अगं तू शांत हो, पण जरा बघ तर खरं." असं म्हणून आता म्हणतात बापू. त्यामुळे शिल्पाना हळूच टीव्हीच्या स्क्रीनकडे अशी बघते. तर इकडे आनंदीच्या मनामध्ये विचार चाललाय, मालक साहेबांना हा पुरस्कार कुणातरी प्रतिष्ठित आणि मोठ्या व्यक्तीच्या हस्ते मिळायलाच हवा. माझ्यासारख्या साध्या मुलीच्या हस्ते नाही. माझी ती लायकीच नाहीये. असं म्हणत ती विचारात हरवली आपल्या. तर तिकडनं अँकर परत म्हणतो, "आनंदी युगंधर निंबाळकर प्लीज स्टेजवर या." आता तर फार मोठा प्रश्न, स्टेजवर चढणार कशी ही? कारण आता एअरफोनची बॅटरी पण संपली आहे आणि हिला दिसत पण नाहीये. नेमकं आता स्टेजवर चढणार कसं हा प्रश्न पडलाय. तर परत अँकर म्हणतो, "मिसेस निंबाळकर प्लीज स्टेजवर या. सगळे वाट बघतायत." आता आनंदी अजून तिथेच उभी आहे विचार करत. ती अजून म्हणजे पुढे पाऊल पण टाकत नाहीये. तिला आता टेन्शन आलंय. तर आता ह्या युगंधर स्वतः हाक मारतो, "आनंदी अगं तिथं का उभी राहिली आहेस? ये स्टेजवर. ये की गं." असं म्हणतो. "ये वर ये." असं म्हणत आता हा युगंधर पण सांगतोय आनंदीला. आणि आता सगळे आनंदीकडे बघतायत. घरातनं शिल्पा आत्या, माई, बापू सगळेच असे टेन्शनमध्ये आलेत, की आता
आनंदीचं सत्य कळेल का? आता आनंदी पण स्वतःशी विचार करत म्हणते, "मी आता काय करू? मी स्टेजवर कशी जाऊ? देवा, देवा प्लीज मला मदत कर रे," असं ती प्रार्थना करते. आणि आता प्रेक्षकांनो, इथपर्यंत भाग संपवला. आता उद्याच्या भागात मोठे 2 ट्विस्ट समोर येणार आहेत. ते म्हणजे उद्याच्या भागात डायरेक्ट इकडे पृथ्वी, मिताली आणि प्रांजल समोर येऊन उभे आहेत आणि हा पुरस्कार आमच्याकडून सुद्धा असं म्हणत तिथे एक ट्री ठेवली आणि त्याच्यावर फोटो लावलेत. आम्हाला गाफील ठेवून आनंदीशी लग्न करून तुम्ही नीचपणाची हद्द पार केल्याबद्दल वगैरे अभिनंदन युगंधर निंबाळकर, असं पृथ्वी म्हणतोय आणि म्हणतो आज पुन्हा एकदा आपलं घर उद्ध्वस्त झालं. आता खरा प्रश्न पडलाय आनंदीला आणि युगंधरला, कारण आता आनंदी, पृथ्वी, मिताली आणि युगंधर यांच्यामधील ही दरी वाढत जाणार, की आता सुद्धा आनंदीच्या प्रेमळ स्वभावाने ती सगळ्यांना परत जिंकून घेणार? नेमकं काय घडतंय बघूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.